त्या दिवशी लग्नाला येत नसाल तर लग्न होत नाही राज. अरे त्याने ऐकून घेणार राजा. आम्ही नंतर आशीर्वाद देण्याकरता येतो. नाही राज, अजिबात नाही. तुम्हाला यावं. अरे काम आहे मला. असलं कुठलं काम आहे राज की जो बाप लेकराच्या लग्नात येऊ शकत नाही? असलं कुठलं काम बापाच्या आयुष्यामध्ये? अजिबात नाही. तुम्हाला यावं लागतंय राज. आणि त्यावेळेस राजांना नावेला झाला होता. राजाने सांगितलं, ताण्या याच दिवशी नाही, आम्ही स्वराज्यावरती आलेलं संकट आणि तो कोंढाणा सर करू पाहतोय, आम्हाला लढवायचा आहे. त्यावेळेस तानाजीने हे वाक्य ऐकलं महाराजांनी. तानाजी राजांवर ओरडला होता, राज तुम्ही हातामध्ये तलवार घ्यावी, घोड्यावरती बसावा आणि गलकिल्ल्याला लावावा. हे शब्द ऐकण्याच्या अगोदर मी मेलो कसा नाही, हा तानाजी मालुसरेचा प्राण गेला कसा नाही राज. जोपर्यंत या तानाजी मालुसरेच्या अंगामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत तुम्हाला हातामध्ये तलवार घ्यावी लागणार नाही. हातामध्ये तलवार घेऊन घोड्यावरती बसावं लागणार नाही आणि घोड्यावरती बसवून स्वराज्य लढवण्याकरता जावं लागणार नाही. जोपर्यंत या तानाजी मालुसरेच्या अंगामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक आहे. म्हणून राज त्याच दिवशी कोंढाणा लढवणार आणि आता लढणार तो कोंढाणा. आता लगीन होणार ते कोंढाण्याचं. म्हणून वाकुरकर तू वाक्य आठवा तानाजीचं. तानाजीने सांगितलं होतं आधी